आता एक महत्त्वाची बातमी आहे, सविस्तर पाहूया। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का, अशा चर्चांबाबत अदिती तटकरे यांनी एक सूचक विधान केलंय। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत सकारात्मक असं अदिती तटकरे यांनी एनडीटीव्ही मराठीच्या कॉन्क्लेव्हमध्ये म्हटलंय। मला वाटतं एक सकारात्मक पद्धतीनं जे राजकारण करणारे असतात त्यांच्यासाठी त्या गोष्टी महत्त्वपूर्ण असतातच आणि एकत्रितपणाचा कोणाचंही त्या संदर्भातलं काही नेगेटिव्ह थॉट्स असण्याचे कारण नाही। पण आमचे जे नेतृत्व निर्णय घेतील त्या पद्धतीने आम्ही एक नेतृत्व निवडलं, आता त्या नेतृत्वावर आहे की त्यांनी कुठला राजकीय निर्णय घ्यायचा। म्हणजे तुम्ही सकारात्मक आहात ह्या सगळ्या गोष्टीप्रमाणे। कुठल्याच बाबतीमध्ये पॉलिटिक्समध्ये नकारात्मक राहून चालत नसतं, त्यामुळे आम्ही आमच्या नेत्यावर विश्वास ठेवलेला आहे आणि ते नेता जे निर्णय घेतील त्या पद्धतीनं आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार। अधिकची माहिती जाणून घ्या, सागर कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। सागर, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का अशी बऱ्याच काळापासून चर्चा आहे आणि त्यामध्येच आता अदिती तटकरे यांनी जे सूचक वक्तव्य केलेलं आहे त्याचे विविध राजकीय अर्थ नेमके काय? वास्तविकतेत आदिती तटकरे यांचं जे विधान आहे यावरनं जवळपास दिसून येतं स्पष्ट की दोन राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित विलीन करण्याच्या संदर्भामध्ये अजित पवार एनसीपी-कडनं जवळपास सकारात्मक पावलं पडतायत। याच्याच प्रतीती म्हणून की काय भलेही शरद पवार यांच्या कुटुंबातले स्वतः शरद पवार किंवा सुप्रिया सुळे या म्हणजे अजय पवार यांच्या विवाह सोहळ्याला गेले नव्हते परदेशात, पण तरी देखील खास निमंत्रण दिलं होतं शरद पवारांनी आणि काल अजित पवार त्यांच्या बंगल्यावर देखील गेले होते। याचा अर्थ स्पष्ट आहे, कुठे ना कुठेतरी भलेही कौटुंबिक सोहळा एकत्रित राहतायत, एकत्रित सगळीकडे नाचतायत, एकत्रित बाहेर फिरतायत, वावरतायत, सार्वजनिक जीवनात भले असं काही झालं नाही असं वावरतायत। याच्यावरनं सगळ्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की सगळे नेते जर एकत्रित सगळे सरळ चांगले राहतात तर मग खाली वाईट पातळीवर आपण एकमेकांची दुश्मनी का करायची, असा एक सूर कार्यकर्त्यांचा आहे। अर्थात दिल्लीतलं अधिवेशन सुरू आहे, अशा परिस्थितीमध्ये जर दिल्लीमध्ये काही सेंट्रलमध्ये काही फेरबदल करायचे असतील भविष्यामध्ये आणि कदाचित अधिवेशनाच्या नंतर या संदर्भात काही घडामोडी घडण्याच्या शक्यता असतील, अशा परिस्थितीत दिल्लीमध्ये सुद्धा कदाचित शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या काही नेत्यांचं केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये पुनर्वसन केलं जाईल, तिथे स्थान दिलं जाईल असं म्हटलं जातं। आणि दुसरीकडे राज्यात सुद्धा कदाचित शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जे काही आमदार आहेत ते अजित पवारांच्या नेतृत्व मान्य करतील आणि त्याच्यामध्ये मग कुणाला संधी द्यायची वगैरे हा पुढचा मुद्दा राहतो। पण या सगळ्या घडामोडी घडण्याची शक्यता मुळात हे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत स्थानिक पातळीवर अनेक ठिकाणी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस जर महायुतीमध्ये एकत्रित येत नाहीत तर अशा परिस्थितीत या दोन्ही पार्टी एनसीपी ज्या आहेत त्या एकत्रित येण्याची शक्यता अधिक आहे। यामुळेच कदाचित अशा काही जोरदार चर्चा आणि हालचाली सुद्धा सुरू असल्याचं म्हटलं जातं। दिवाळी दरम्यान सुद्धा अजित पवार आणि शरद पवार यांच्या दोन प्रमुख नेत्यांच्या गाठीभेटी झाल्याचं राजकीय वर्तुळात प्रचंड गॉसिप होतं आणि त्याच दरम्यान काही महत्वाच्या घडामोडी घडतील अशी खूप चर्चा सुरू होती। कदाचित याबाबतच्या आता पुढच्या काही दिवसात किंवा महिन्यांमध्ये घडामोडी घडण्याची शक्यता अधिक वर्तवली जाते। निश्चित, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।